इडलीचा कुकर पाहिला आणि पाहिल्याबरोबर इडली खायची इच्छा झाली म्हणून म्हटलं चला आज इडलीच बनवूया। आणि इडलीसोबत बनवणार आहे ओल्या नारळाची चटणी। बघूया आता इडलीचं पीठ कसं भिजलंय। अरे वा, मस्त छान असं पीठ भिजलेलं आहे। पीठ घालायच्या अगोदर मी भांड्यांना असं तेल लावून घेणार आहे, त्यामुळे इडली चिटकणार नाही, अगदी व्यवस्थित अशी निघेल। त्यासाठी हे तेल व्यवस्थित लावून घेतलंय। पीठ जर व्यवस्थित भिजलेलं असेल तर इडली एकदम मऊ अशी लुसलुशीत बनते। आता हे माझं भांडं भरून तयार झालेलं आहे। मी आता हे गॅसवरती ठेवणार आहे। इडलीचा कुकर लावून 20 मिनिटं झालेले आहेत। आपण आता बघूया इडली तयार कशी झाली। अरे वा, एकदम मस्त अशी तयार झालेली आहे। पाहू शकता एकदम मस्त फुगली, छानच, खूपच छान इडल्या निघलेल्या आहेत, एकदम मऊ लुसलुशीत। इडली सोबत बनवणार आहे ओल्या नारळाची चटणी। त्यासाठी साहित्य घ्यायचे, ओलं खोबरं, हिरव्या मिरच्या, 4-5 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर। मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे एकदम बारीक करून घ्यायचे आहे। त्याच्यामध्ये टाकायची थोडीशी साखर, चवीपुरतं मीठ, थोडंसं पाणी घालायचं म्हणजे आपल्याला हवं तेवढं बारीक करून घेता येते चटणी। चटणी छानपैकी बारीक झालेली आहे, एकदम आपल्याला हवी तशी। इडली आणि चटणी तयार झालेली आहे। कोणाकोणाला आवडते अशी इडली आणि चटणी खायला? कोणाकोणाला आवडते अशी इडली आणि चटणी खायला? या बरं, ज्यांना आवडते त्यांनी खायला।